स्वामी समर्थांचे एक परमभक्त होते चोळप्पा. चोळप्पांची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची होती, पण त्यांची स्वामींवर अलोट श्रद्धा होती. स्वामी अनेकदा त्यांच्याच घरी मुक्कामाला असत. एकदा अक्कलकोटमध्ये खूप पाऊस पडत होता. चोळप्पांच्या घराचे छप्पर जुने झाले होते आणि घरात ठिकठिकाणी पाणी गळत होते. चोळप्पांना काळजी वाटली की माझ्या देवाच्या, स्वामींच्या अंगावर पाणी पडेल, त्यांना त्रास होईल. त्यांनी स्वामींना विनंती केली, महाराज, इकडे सरकून बसा, तिथे पाणी पडत आहे. पण स्वामी तिथेच बसून राहिले. चोळप्पांनी खूप प्रयत्न केला, पण स्वामी हिले नाही. शेवटी स्वामी हसले आणि त्यांनी वर छपराकडे पाहिले. नवल असे घडले की स्वामींनी पाहताच छप्पर गळायचे थांबले नाही, पण स्वामी जिथे बसले होते आणि चोळप्पा जिथे उभे होते त्यांच्या आजूबाजूला पाणी पडत होते, पण त्यांच्या अंगावर एकही थेंब पडला नाही. जणू काही तिथे एक अदृश्य छत्री धरली होती. कथेचा बोध. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा भक्त मनापासून देवाचा विचार करतो, तेव्हा निसर्गाचे नियम बाजूला सारून स्वामी आपल्या भक्ताचे रक्षण करतात.